सेनगाव तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी आणि ओढ्यांना पूर आलाय। यामुळे नदी आणि ओढ्यांच्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अक्षरशः सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आणि हळद यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। सेनगाव तालुक्यात झालेल्या या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी नासाडी झाली आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेली ही पिके आता पाण्याखाली गेल्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। त्यामुळे सरकारने तात्काळ या शेतकऱ्यांची दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। 4 ते 5 दिवसापासून सेनगाव तालुक्यासह सुकळी बुद्रुक येथील गावामध्ये अतिवृष्टी ते मुसळधार पाऊस या ठिकाणी होत आहे आणि आज जर आपण पाहत असाल तर आज ढगफुटी सुकळी बुद्रुक या गावामध्ये झाली आहे। आज आपण अक्षरशः या शेतामध्ये आलो आहे। आपण बघत असाल तर पूर्ण शेतातील झेंडू असेल, कापूस असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी आज हवालदिल झालेला आहे। पूर्ण पीकच्या पीक पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे आज सर्व ग्रामस्थ या ठिकाणी शेतामध्ये आले आहेत। मी शासनाला विनंती या ठिकाणी करणार आहे, आपण तात्काळ प्रशासनाला आदेश करून कलेक्टर ऑफिसला संपर्क करून तात्काळ सुकळी बुद्रुक येथील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण महसूल मंडळाला संपर्क करून सुकळी बुद्रुक येथील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन तात्काळ पंचनामे करून सरसकट सुकळी बुद्रुक येथील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून शासन लेवलला जे काही पंचनामे आहेत ते करून त्यांना मदत। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।